कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं। आप सभी का इस सभागृह में हार्दिक स्वागत करती हूँ। वेलकम टू ऑल रिस्पेक्टेड गेस्ट फॉर दिस ग्रेट इव्हेंट। संस्थेच्या इतिहासात कोरला जाणारा आजचा हा अविस्मरणीय क्षण, ज्याच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी होतो आहे, अशा आजच्या प्रमुख मान्यवर अतिथीगणांचे मी मनपूर्वक स्वागत करते। तसेच सन्माननीय पालकवर्ग व आजचे सत्कारमूर्ती गुणवंत विद्यार्थी, माझे सर्व सहकारी, शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्रांचे व या सभागृहात उपस्थित सर्व श्रोत्यांचे मी स्वागत करते। स्काउट गाइड क्लास 2 हिरवळ घेऊन येतो, असाच काहीसा योग नवनियुक्त तरुण पाहुणे यांच्या आगमनाने आला आहे असं म्हणायला हरकत नाही। या श्रावण मासाच्या पर्वावर आमच्या जागृतीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा फुललेला इसारा बघून त्यांचे कौतुक करण्याचा आजचा हा गुणवंत सोहळा। किड्स जो संस्थाद्वारा संचालित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, किड्स कॉन्व्हेंट व रात्रशाळा विभागातील शैक्षणिक सत्र 2023-24 मधील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाला लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट श्री दुष्यंत धोत्रे, जे अकोला वकील संघाचे सचिव, बार असोसिएशनचे वकील संघाचे सचिव आहेत, ते आपल्याला आज अतिथी म्हणून लाभलेले आहेत। त्याचप्रमाणे जागृती शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव माननीय ॲडव्होकेट विलासभाऊ वगले साहेब, जागृती शाळेचे माजी मुख्याध्यापक माननीय श्री कळमकर डॉक्टर कळमकर सर, जागृती शिक्षण प्रसारक संस्थेचे सभासद माननीय श्री हातेकर साहेब, तसेच अकोला वकील संघाचे कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट मंदार वखरे, जागृती शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ कोळंबकर मॅडम, किड्स कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका माननीय सौ रावणकर मॅडम, रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री लोखंडे सर यांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते। आज हे आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी आहेत। ही ओळख आपली जागृती ठेवूया, चला स्वागत अतिथींचे शब्दसन्मानाने करूया। तेव्हा मी आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक श्री हिंगे सर आणि त्यांची चमू, हिंगे सर हे उपमुख्याध्यापक आहे परंतु संगीत प्रेमी सुद्धा आहे, तेव्हा त्यांनी एक छान
सचिव माननीय ॲडव्होकेट विलासभाऊ वखरे साहेबांचं स्वागत आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ कोळंबकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. यश मिळविले त्या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा आजचा हा सत्कार समारंभ. त्या सत्कार करण्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कारांसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो आणि आता वळूया आपल्या सत्कार समारंभासाठी. आपल्या जागृती उच्च माध्यमिक विद्यालयातून विज्ञान शाखेतून 94 म्हणजे 94% घेऊन प्रथम येणाऱ्या मानस आशिष कौठाळकर व त्याच्या पालकांनाही विनंती आणि मंचावरील मान्यवर 1000 रुपये रोख व सन्मान चिन्ह देऊन कौठाळकर मॅडम म्हणजे मानस आशिष 86.50% घेऊन विज्ञान शाखेतून द्वितीय आलेली कुमारी साक्षी. हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पुढील तुमच्या भविष्याकरता उज्ज्वल भविष्याकरता सर्वांना खूप खूप शुभेच्छा. असेच यश पुढे सुद्धा तुम्ही मिळवत राहा आणि एक यशस्वी आयुष्य तुमचं असो राहो हीच शुभेच्छा आणि आशीर्वाद सर्वांना. गुणवंत विद्यार्थ्यांपैकीच काही जणांना आपलं मनोगत इथे व्यक्त करायचं आहे. तेव्हा आपल्या शाळेच्या ऋतुजा प्रवीण जुंबळे सरांची मुलगी हिला मी आमंत्रित करते. तिने आपले मनोगत इथे व्यक्त करावे. यशात शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच मी हे यश संपादित करू शकले. मला उडत्या पाखरांना पलटीची तमान असावी, नजरेसमोर रोज एक नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधून घेता येईल कुठेही, घरट्याचं काय बांधून घेता येईल कुठेही. क्षितिजा पलीकडे भरारी मारण्याची जिद्द कायम असावी, जिद्द कायम असावी. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर तसेच उपस्थित शिक्षक शिक्षिका व माझ्या मित्रमैत्रिणी, विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज आपण सर्वजण कसं मिळवायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते तुम्हाला अशक्य नाही. ती सुद्धा तुमच्यासाठी या शाळेची विद्यार्थिनी आहे. आम्ही सगळे शिकवणारे आहोत. हे जे गुणवंत विद्यार्थी असतात आणि जेव्हा ते त्यांचे अनुभव सांगतात तेव्हा आम्हाला सुद्धा खूप अभिमानासारखं वाटायला लागते. जागृती शिक्षण प्रसारक संस्थेचे सभासद तसेच माजी मुख्याध्यापक माननीय श्री डॉक्टर कळंबकर सरांना इथे कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे सचिव माननीय ॲडव्होकेट विलासभाऊ वखरे यांचा आपल्याला सत्कार द्यायचा आहे. तेव्हा संस्थेच्या वतीने त्यांचा आपण सत्कार घेऊया. हे बार असोसिएशनचे सचिव म्हणून नियुक्त झालेले आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्यांचा सत्कार घेऊया. तसेच जागृती शिक्षण प्रसारक संस्था चे सचिव आदरणीय विलासकाका वखरे व माजी मुख्याध्यापक कळंबकर सर, कोळंबकर मॅडम, उपस्थित
उपस्थित इथे सगळे माझे लहान मित्रमंडळी होतं की आदरणीय संजय भाऊ धोत्रे आणि त्यांचे काय संबंध आहेत, तर त्या संबंधाचं एक उदाहरण देतो की म्हणजे मी पण इथे ही जे शिक्षण संस्था आहे हे मी स्वतः लहानपणापासून बघतोय. मी जरी याचा भाग नसलो तरी ही संस्थाचा जो प्रोग्रेस रिपोर्ट आहे तो मी स्वतः डोळ्याने बघतोय. वखरे सर, करमकर सर आणि इथे तुम्ही आम्हाला प्रयत्न केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तेव्हा आपण पुढच्या पाहुण्यांना, तरुण पाहुण्यांना मी आमंत्रित करते, ॲडव्होकेट मंदार वखरेंना, की त्यांनी त्यांचे मत व्यक्त करावे. सर्व मान्यवर, माझे विद्यार्थी मित्र तसेच माझे सर्व शिक्षकेतर वर्ग त्यांना माझा सादर प्रणाम. आज संस्थेमार्फत मला इथे बोलवण्यात आलं. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याकरता सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. इथे जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझं एवढं सांगणं आहे, काही विद्यार्थ्यांचं त्या गुणवंत यादीमध्ये नाव आलेलं नसेल, परंतु आपल्याला निराश व्हायचं नाही आहे. ज्यांचं नाव आलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आहेच, परंतु इथे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे की आपण आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये राहून आपल्याला यश कसं संपादन करता येईल आणि आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया कसा भक्कम करता येईल हे आपल्याला शिक्षकांच्या मार्गदर्शनातून आपल्याला हे करायचं आहे. सुशिक्षित झाला पाहिजे, तो काहीतरी झाला पाहिजे, तो चांगलं कार्य करू शकला पाहिजे ही तळमळ प्रत्येक वेळी त्यांच्या भाषणातून आपल्याला जाणवते. तेव्हा अशा प्रकारचं मार्गदर्शन लाभणं याला सुद्धा भाग्य लागते. तेव्हा खूप खूप धन्यवाद सर. तेव्हा आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. तेव्हा मी भोपळे सरांना आमंत्रित करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद मॅडम. जागृती शिक्षण प्रसारक संस्था आयोजित आजचा गुणवंत विद्यार्थी सोहळा या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय श्री विलासभाऊ वखरे सर यांनी व्यस्ततेतून वेळ काढत अध्यक्षस्थान भूषवल्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय डॉक्टर कळमकर सर यांनी आपले विद्यार्थ्यांना मुलाचे मार्गदर्शन केले, उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आजचे सत्कारमूर्ती ॲडव्होकेट दुष्कर धोत्रे यांनी उपस्थित राहून सत्कार स्वीकारला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ॲडव्होकेट मंदार वखरे, आपण उपस्थित राहिला, कार्यक्रमाची शोभा वाढवली, मी आपले आभार मानतो. आमचा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका कोळंबकर मॅडम, उपमुख्याध्यापक हिंगे सर, पर्यवेक्षिका गंगे मॅडम यांचे आभार मानतो. स्वागत गीताची सराव करून घेतल्याबद्दल उपमुख्याध्यापक हिंगे सर आणि सहभागी विद्यार्थी यांचे खरोखर आभार. जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचाही आभार, उपस्थित राहिले आणि आपण सर्व विद्यार्थी ते शांततेत राहिले, तुमचं कौतुक. आणि आमच्या संस्थेअंतर्गत विविध प्रायमरी, रात्रशाळा, जागृती किड्स परिवार या सगळ्यांच्या कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या वतीने आपण कार्यक्रमासाठी बघूया आणि सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी उभं राहून वंदे मातरम गीत करूया आणि वंदे मातरमनी सांगता करूया. खेळून स्वीकारायचं असेल तर खूप मेहनत करावी लागेल. बक्षीस पात्र सर्व विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची, त्यांच्या गुरुजनांची मी अभिनंदन करतो आणि हा बक्षिसाचा कार्यक्रम इथे संपवतो. या